हाय, मी माधुरी. आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर मी मूग भिजवून ठेवले होते. मला मूग फ्राय करण्यासाठी, मोड आणण्यासाठी बांधून ठेवले आणि नंतर मला बनवायची होती कढी. तर मी झटपट अशी कढी बनवून घेतली. त्यासाठी लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं टाकून वाटण करून घेतलं आणि नंतर ताक घेतलं होतं. ताकामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि बेसन पीठ टाकून छान मिक्स करून घेतलं आणि मग नंतर लगेच कढई ठेवली गरम करायला आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं. त्यानंतर जिरे, मोहरी, हिंग आणि थोडीशी मेथी टाकते मी कढईमध्ये. तर मेथी टाकल्याने कढी जास्त आंबट पण होत नाही आणि चवीला पण छान लागते. कढीपत्ता आणि वाटलेलं वाटण टाकून छान सगळं परतून घेतलं आणि नंतर हे मिक्स केलेलं सगळं त्यामध्ये टाकलं आणि एक उकळी येऊ दिली आणि नंतर थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं आणि वरून कोथिंबीर टाकली आणि झटपट अशी आपली कढी तयार झाली. छान छान टेस्टी मस्त जेवण केलं दुपारी आणि थोडंसं किचन क्लिनिंग केलं. ह्या कप्प्यांना खूप डाग पडतात, किती पण पुसलं ना तरी ते तसंच होऊन जातं. तर ते कप्पे वगैरे मला पुसायचं होतं, ते पुसलं आणि इथे संध्याकाळी चहा वगैरे घेतला, बाहेरचं झाडून वगैरे घेतलं आणि मग नंतर झाडांना पाणी दिलं थोडंसं आणि झाडं आणि रिद्धू पण तिथेच बाहेर बसलेला होता सायकलवर. तर त्याला पण सायकलवर थोडंसं चक्कर मारून आणला, त्याला फिरवलं आणि नंतर हे आणि आई गेले होते गावात. यांनी आणल्या होत्या भाज्या. तर मला त्या भाज्या पण छान साफ करून निवडून ठेवायच्या होत्या आणि मग त्या सगळ्या मी काढून घेतल्या. आणि थोडा जरी कंटाळा केला ना भाज्या निवडण्याचा तर मग स्वयंपाकाच्या वेळेलाच आपल्याला पंचायत होऊन जाते कोणती भाजी करू कोणती नाही. त्यामुळे मग थोडंसं वेळ देऊन छान सर्व भाज्या निवडून घेतल्या. तर तांदूळाची भाजी, मेथीची पण होती आणि कोथिंबीर पण होती. तर सर्व भाज्या मस्त निवडून घेतल्या. बाकी पण खूप भाज्या होत्या, त्या सर्व साफ वगैरे करून सर्व ठेवून दिल्या आणि मी आपले खजूरचे डबे असतात ना, त्या डब्यांमध्ये ठेवते निवडलेल्या भाज्या. तर त्या डब्यांमध्ये छान सर्व भाज्या ठेवून दिल्या आणि मग नंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला, सगळं आवरलं आणि हे बघा मी अशा साफ करून ठेवल्या होत्या सर्व भाज्या. आणि मी कोथिंबीरीच्या काड्या पण ठेवते. त्या काड्या पण काळी भाजी किंवा आपण काही पण वाटण जर बनवलं ना तर ते वाटण छान होतं ह्या कोथिंबीरीच्या काड्यांनी. आणि मग नंतर हे सर्व भाज्या वगैरे अशा ठेवून दिल्या आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.